तर ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रमेश मुकणे निश्चितच याचा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी तर याचा रमेश मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण पाहतोय तिसऱ्या फेरीतला हा सामना मालवाडे आणि तर खरं तर हा शॉट नाही तर हा टुर्नामेंट मधला सर्वोत्कृष्ट फटका होता. निश्चितच ही क्लिप निश्चितच उद्याच्या इंस्टा अकाउंटमध्ये देखील ॲड होईल. ह्याच्यामध्ये काही हरकत नाही आहे. काय फटका केला, सुरेख अप्रतिम फटका. तर रमेशाला मॅन ऑफ द मॅच दिला जात आहे. काय अप्रतिम फटकेबाजी केली मागच्या सामन्यामध्ये आणि संजय नगर टीमला शेवटच्या अंतिम फेरीमध्ये घेऊन गेलाय. आणि आपण पाहतोय सामना सध्या हेदोटणे आणि मालवाडे या दोन संघांदरम्यान. येथे हेलिकॉप्टर मात्र फेकला होता चेंडूला, परंतु तत्पूर्वी एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते एका धावेच्या सहाय्यानं. धावफलक जर पाहिलं तर आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये चेंडू फेकला होता, त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळून काढलाय. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते एका धावेच्या साहाय्यानं. स्कोअर आपण जर पाहिलं तर आतापर्यंत बिनबाद 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजय आणि ज्ञानेश्वर हे दोन्ही सलामीवर आपण मैदानामध्ये पाहत आहे. 3 षटकांचा सामना आहे आणि अतिशय महत्त्वाची मॅच. आणि ते समोरच्या दिशेने चेंडूला खेळलाय. मिडॉनचं क्षेत्ररक्षक ह्याने चेंडूला कॅरी केलाय. तत्पूर्वी ह्या चेंडूवरती देखील एक धाव मिळेल. सारंग संघ आपण घरी जाताना थोडा चांगला व्यवस्थित जा, सावकाश जा, काही हरकत नाही आहे. नेक्स्ट मॅचसाठी देखील खूप खूप शुभेच्छा. सर्व प्रेक्षकांनी घरी जाताना सावकाश जावा, कारण की अतिशय आपण जर पाहिलं तर जवळपास 3 वाजलेत आणि अंधाराचं हे वेल त्याच्यामध्ये चांगली ट्रॅव्हलिंग करा. जाऊया सामन्याकडे. इथे मात्र पहिला हादरा मिळाला जातोय. फलंदाज ज्ञानेश्वर होईल बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय 1 डाऊनसाठी शंकरला. पहिलं शतक आपण पाहतोय मार्गस्थ पॉवर प्लेचं शतक. आणि धावफलक जर पाहिलं तर 9 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. खरं तर ह्या दोन्ही मॅच मधला जो संघ विन होईल दोन्ही संघातला तो अंतिम मॅच खेळेल संजय नगरच्या विरोधात. तर आपण सध्या मॅच पाहतोय मालवाडी आणि हेदुटणे ह्या दोन संघांदरम्यान. सुरेख चेंडू होता, परंतु लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. आणि पंच सांगतायत की हा सुवरी चेंडू आहे, आणखी एक धाव मिळेल. आपण पाहतोय दोन्ही पंचांच्या भूमिकेमध्ये संजय मुकणे आणि संजय वाघमारे आणि सुनील मुकणे ह्या दोन्ही पंच किस कांबळेचे दोन्ही स्टार खेळाडू. आणि इथे काय घडतंय मैदानामध्ये,
फलंदाज होईल बाद. काय पंचा निश्चितच पंचांनी सॉरी फलंदाजांनी रिव्ह्यू घेतलाय. थर्ड पंचांची मदत तर घेतली जाईल. फक्त 12वे खेळाडूच इथे उपस्थित असतील. बाकी टीमच्या खेळाडूंनी इथे यायचं आहे ना, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी आपण व्यवस्थित बघायचं आहे. डोळ्याला डोळ्यावर लावून बघा, कारण की अतिशय महत्त्वाचा सामना. कोणत्याही तर नो चेंडू. थर्ड पंचाने देखील चांगला निर्णय दिलाय. हा नो चेंडू आहे. थोडासा लाईनच्या थोडासा अगदी थोडासा पुढे पाय राहिलाय आणि त्या कारणाने हा चेंडू पंचांनी थर्ड पंचांनी नो घोषित केलाय. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू इथे उपस्थित होते, त्याने देखील हा चला जास्त वेळ घेऊ नका. थांबा इथे फक्त थर्ड पंच आणि दोन्ही 12th मॅन तिथे असतील आणि आयोजकांनी देखील इथे यायचं आहे. तर तटस्थ पंच सुनील मुकणे आपण देखील यायचं आहे, कारण की अतिशय महत्त्वाचा सामना आहे. कोणत्याही टीमवरती अन्याय नको म्हणून जो काही निर्णय येतो तटस्थ पंच आपण पाहायला सुनील मुकणे हे देतीलच. तर नो डाऊट थर्ड पंच सुनील मुकणेने देखील चेंडू नो घोषित केलाय, कारण की निश्चितच जर तुम्हाला माहित नसेल तर सांगू इच्छितो की ती जी व्हाईट लाईन आहे ना, त्या व्हाईट लाईनीवरती जरी पाय आदळला आणि तो व्हाईट लाईनीच्या पुढे देखील हॅलो हॅलो चला स्पीडअप घ्यायचे पंच. आणि कुठल्याही टीमने जास्त मात्र इथं घोळ करू नये. सर्व खेळाडू इथे येऊ नये आणि आता पॅनलिस्ट केले जाईल. आपण याची नोंद घ्यायचे. फक्त 12वे खेळाडू, दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आणि प्रोफेशनल पंच पाहतील रिओसाठी. आणि चला आपण जास्त वेळ घेऊ नका पंच. आपण जो निर्णय घेतला आहे, जो डिसिजन घेतला आहे तो मान्य करावा लागेल टीमला. आणि इथं फलंदाज अजय यांना जीवदान मिळतं आहे. धावफलक पाहतोय आपण. धावफलकावरती किती आले?
11 धावा दापलकावरती लागल्यात मालवाडी संघाची धावसंख्या पाहूया. हिदुटणे बनाम मालवाडी आणि पुन्हा मात्र फटका फसला आहे, परंतु इथं यष्टीरक्षक झेज करू शकत नाही. एक धाव मात्र कंप्लीट केली गेली दापलकावरती. धावा लागल्यात 12. पाहिलं गेलं तर हिदुटणे एक पनवेल तालुक्यातील मोठा संघ आहे. नक्कीच आजचा लॉस्ट बघितला तर एक लोक गट आहे, परंतु हिदुटणे एक मोठा संघ या गटामध्ये खेळत असताना पाहायला मिळतं आपल्याला. मालवाडी बनाम हिदुटणे असा हा सामना रंगतोय. दरम्यान स्ट्रायकर फलंदाज शंकर हॅलो. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता मयूर अक्चौरी, त्यांना द्यायचं आहे मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅचचा. या उद्या परवा तेरवा या हॅलो. इथं शंकर यांच्या पारीचा अंत होतो. योगेश जाधव मात्र इथं 4थ्या क्रमांकावरती. 2 मोठे हादरे बसलेत मालवाडी संघाला. दुसरं षटक प्रतिबद्धार चालू असताना पाहतोय त्याला तर स्वतःने पण स्टिकर नाही टाकलं. ते स्टिकर टाकत फोटो बिटो तुम्हाला. हॅलो. सोड चेंडू वाईट आहे का? 13 धावा दापलकावरती आल्यात. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते आणि हा क्रॉस खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू काय पंच वाईड +4 लेग बाईच्या स्वरूपामध्ये हा चौकार म्हणजे 5 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये मिळतात. कुठेतरी मालवाडी संघ लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली होती, पण ह्या 5 धावाने मात्र धावसंख्येला आकार येतोय. धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र तब्बल 18 या अंकावरती. मालवाडीची धावसंख्या 2 बाद 18 पाहायला मिळते स्कोअरबोर्ड कार्डवरती आपल्याला. इथे अजय समेवेत जोडले गेले स्कोअर कार्डच्या भूमिकेमध्ये दिनेश पवार. आणि इथं फटका फसलाय. पाहूया जेल होणार का? नो बोलता का? नक्कीच नो. 1+1 2 धावे ॲड करायचे आहेत. फ्री हिट असेल ना? इथं पुन्हा मात्र इथं उडवलाय, परंतु चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक जेच करतोय तोपर्यंत 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 22 अंकावरती. पाहिलं गेलं तर पहिला सामना पाहिला होता आपल्या हिदुटणे टीमच्या फलंदाजांचा. कैलास असेल, दुसरा फलंदाज नाव नाही माहिती, परंतु तर वारंवार क्रॉस खेळतोय अजय. जर आपण सरळ बॅटने जरी फटके खेळले तर नक्कीच बॅटचा चेंडूचा संपर्क झाला तर चेंडू थांबणार नाही, परंतु इथं पूर्णपणे बीट होतोय. षटक क्रमांक दुसरं संपूर्ण धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र मालवाडी ह्या संघाची धावसंख्या 22 या अंकावरती. 12वा खेळाडू आहे ना
चला हे विजवायची आहे ती धुवा जातोय आणि कुठेतरी त्रास होतोय. कमी करा ते. चला सामन्याला सुरुवात करा. खूप वेळ नका घेऊ आपण. मादन गोलंदाजी मार्कवरती आणि पाहिले गेले तर अप्रतिम गोलंदाज आहेत हे दुटणे टीम मध्ये. बादल यांना पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती. समोर एक मोठा फलंदाज परंतु चौकार षटकार आतापर्यंत अजूनपर्यंत आले नाही अजयच्या बॅटमधून. आणि हा नो घोषित केलाय पंचांनी विमर. नक्कीच परत जर विमर फेकला गेला तर इथं गोलंदाज मात्र बाद केला जाईल. 23 धावा धापलकावरती लागल्यात आणि इथं कार्पेट लाईनच्या पद्धतीने खेळून काढला. दुसरी धावण्याचा प्रयत्न असणार परंतु पाहूया क्षेत्ररक्षण पंबल पाहायला मिळेल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. धापलक खालतं ठेवतोय. धापलक जाऊन पोचलंय ते मात्र 25च्या या अंकावरती 26 अंकावरती. सव्वीस धावा धापलकावरती आल्यात. आणि इथं पाहूया हा सुद्धा झेल जमीला डान होतोय. अजय काय करतोय तर दुसरी धावे झाली असती. दोन धावा ह्यालाच तर क्रिकेट म्हणतात. इकडून फेकीनं तिकडून फेकी आणि एकमेकाला शिव्या देणं एकमेकावरती आवाज जोरजोरात वरडणं ते मात्र नक्कीच क्रिकेट याला म्हणतात. कारण एक चुकी सुद्धा आपल्याला पराभूचे सामोरे घेऊन जाऊ शकते. त्यामुळं हा मोठा फटका येतोय परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक फंबल पाहायला मिळतंय. 1 बाउन्स इमारतीवर चौकार. डीजे मास्तर झोपले वाटतं. चौकार आहे. पैसे नाही दिले डीजेला. फटका फसला होता परंतु चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले. किती रे? 32 अंकावरती. पडतोय झडतोय पडतोय झडतोय लढतोय परंतु बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाही. त्याला तरी एक बॉल मारून द्यायचे. सगळं तूच खेळतो का काय? मला तर वाटतं की शेवटचा चेंडू परिपत्र शिल्लक असलेल्या शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणार का? पाहिलं गेलं तर हे दुटणे टीम बलांड टीम आहे पनवेल तालुक्यातील. आणि इथं फटका परंतु उंची जास्त लांबी कमी. यष्टीरक्षक जज करतोय आणि फलंदाज होईल बाद. षटक क्रमांक 3 संपुष्टात आले. चला मालवाडी टीम आपण मैदानामध्ये रवाना व्हायला लगेच. वेळ कमी आपल्याकडं. 12वा खेळाडू जा त्यांच्या बॅटी घ्यायला. धावा किती आल्यात? 33 धावा. 34 धावांची गरज असेल. येणारे 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. या 2 षटकांचा खेळ आहे हे दुटणे फलंदाजाच्या समोर. कारण पहिला सामना आपण पाहिला त्यांचा 65 धावांपर्यंत मजल मारली होती. काय फलंदाजी अप्रतिम. सर्व रिव्हर्स अटेंड केले होते फटके. कुठेतरी क्षेत्ररक्षणमध्ये मालवाडी संघाला परिवर्तन करणं गरजेचं आहे.
आणि या डगआउटच्या ज्या खुर्च्या खाली घेतल्या आहेत त्या प्लेअरसाठी द्यायच्या आहेत. जनरेटरच्या समोरच्या ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्या मात्र आपण खेळाडूंसाठी द्यायच्या आहेत. चला फलंदाज मैदान तैनात करायचे आहेत. वेळ आपल्याकडे कमी आहे. 5 मिनिटं ते एक षटक संपवण्यात येणं गरजेचं आहे. यानंतर शेवटचा सामना होणार. चेंडूची पूर्तता करायची आहे. किती आहेत? एकच आहे का? किती आहेत? 2 आहेत. देऊन टाक. तेवढेच आहेत. आधी तेवढेच आहेत. आता लास्ट 2 चेंडू आहेत. 2 तेच घ्यायचे आहेत. त्यानंतर नवीन चेंडू असेल शेवटच्या सामन्याला. धन्यवाद. आता झोपून उठले डीजे मास्तर आमचे. आता ऐकणार नाही कोणाला. जरा क्रिकेटचीही गाणे लावा आपण. अजय गोलंदाजी मार्गवरती पाहतो आपण. अजय पवार की वाघमारे? पवार. ओपनिंग गोलंदाज अजय पवार. पाहूया कशी गोलंदाजी करणार. सामोरे फलंदाज कैलास. पहिलाच क्रॉस खेळण्याचा प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होतोय. निर्धार चेंडूची सांगता होते. इथे सुरुवात चांगली करतोय अजय पवार. आपण नक्कीच पहिली इनिंग पाहिली असेल हे दुटणे ह्या टीमच्या फलंदाजांची. ते जाणतायत गोलंदाज की शॉर्ट पिच चेंडू आपण दिला तर तो चेंडू मात्र सीमारेषे बाहेर फाटवेल कैलास. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता ज्याला क्रिकेटमध्ये आपण ब्रह्मास्त्र मानलं जातो. ऑफ टाइम यॉर्कर पद्धती फेकी होते मैदानामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. आता येणारे 14 चेंडू आणि 16 चेंडू आणि 34 धाबींची गरज. अजूनही मात्र हे दोन्ही टीम आपले खातं ओपन केलेलं नाहीये. 2 चेंडूचा इथे खेळ झालाय. मैदानामध्ये पाहिले गेले तर आग होतणारी गोलंदाजी पाहायला मिळते अजय या गोलंदाजाकडून. आणि हा मोठा फटका. बिग 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 बीट षटकार. टू डीजे. डीजे वाला झोपला. अरे बाळा काय रे पैसे नाही दिलं तुला? ये लवकर. शेवटचे सामने राहिलेत मित्रा आणि त्याला डीजे मात्र पाहिजे. हा चेंडू मात्र स्टेट आउट ग्राउंड फटका खेळला. सीमारेषे बाहेर लॉंगॉंग क्षेत्रामध्ये फेकून दिलाय चेंडूला. 6 धावांसाठी हा षटकार येतोय. षटकार मात्र श्री गणेश होतोय. दोन्ही टीमाची संघाची धावसंख्या 6 आणि वधारते. आपलं वैयक्तिक खातं ओपन करतो तो मात्र कैलास. हा सीमारेषे बाहेर सोड चेंडू घोषित. इथं दंडित केले गोलंदाजाला. नक्कीच थोडंसं दडपण पाहायला मिळालं. पहिल्या 2 चेंडू चांगलं फेकी केलं होतं. तिसऱ्या चेंडूवरती फटका खाल्ला आणि चौथा चेंडू मात्र चोर फेकी करतोय. खराब फेकी करतोय. अशा तऱ्हेने मात्र धावफलक जाऊन पोहोचलंय 7 या अंकावरती. अजय पवार पुन्हा मात्र फटका भरून त्या दिशेला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू उचलणार फेकणार क्षेत्ररक्षक आहे पाहूया. आणि हा चेंडू जर हातात असता तर इथं विकेट मिळाला असता. 2 धावा झाल्यात कंप्लीट. धावफलक जाऊन पोहोचले 9.
मला तर वाटते की शेवटचे दोन दोन का एक चेंडू दोन चेंडू असावेत. हा चांगला चेंडू आहे. थोडीशी पंचांकडे दाद मागतात बरं, प्रोफेशनल पंच आहेत. आणि आपण पाहिलं गेलं तर लेग साईडला खराब चेंडूची फेकी करण्याची वाट पाहतायत फलंदाज. सर्व खेळाडूंनी मात्र मला तर वाटतं 45 नंबरची जर्सी आहे वाटतं प्रत्येकांना. एक चांगलं डिसिजन. नको मला हा आकडा नको, तुला तो आकडा, सर्वांना एकच. उंची जास्त लांबी कमी. अजय चुकी करणार. चुकीला माफी नाहीये. जीवदान कोणाला दिलंय आपण? ओपनिंग फलंदाज ज्याने मात्र 65 धावांपर्यंत मजल मारून दिली होती पहिल्या सामन्यामध्ये, त्या फलंदाजाला आपण जीवदान देत आहे. कैलास. बारा चेंडू आणि येणारे 12 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज. म्हणजे इथं धावा बनल्यात हे दोटणे संघासाठी. ज्या धावांची गरज आहे त्या धावा आल्यात. संजयनगर संघाचे गोलंदाज पाहायचे आपण कशी बॅटिंग करत आहेत समोरची टीम. कारण यानंतर आपला सामना आहे, तर त्या पद्धतीने आपण नक्कीच त्यांना चक्रव्यूह रचण्याचा प्रयत्न करू शकाल. हा चांगला चेंडू. गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. गोलंदाज योगेश. मालवाडी संघामध्ये पाहिलं गेलं तर सर्व एक पेसिंग गोलंदाजी, स्पीड जास्त आहे गोलंदाजीमध्ये, त्यामुळे आपल्याला टाइम भेटणार नाहीये. जे मोगरे संघामध्ये खराब गोलंदाज होते तशी आता गोलंदाज भेटणार नाही तुम्हाला. हा सुद्धा चेंडू मात्र पंच वळतायत आमच्याकडे. अव्वंतर धावसंख्येमध्ये भर होते. चला पंचांवरती दबाव आणू नये, पंचांवरती दबाव आणू नये. तर आपण हा रिवो घेतला तर आपल्याला पुन्हा रिवो मिळणार नाहीये. मग अंतिम क्षणी, महत्वाच्या क्षणी जर आपण रिवो घेतला तो आपल्या फायद्याचा होऊ शकतो. इथं खराब चेंडू घोषित केलाय पंचांनी. सौर चेंडू घोषित केलाय, दंडित केलं. योगेश या गोलंदाजाला एका धावच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. 12 या अंकावरती. हा फटका सजवलाय. हा फटका मारण्यामध्ये माहिर आहे गोलंदाज. षटकार येतोय. पनवेल तालुक्यातील हॅलो हॅलो थोडासा आवाज वाढवायचा आहे डीजे मास्तर. हॅलो हॅलो. आणि इथं मात्र ऑफसाईडला इथं हिट केला असता, परंतु कव्हर्स करण्यासाठी मात्र कोणीच नाहीये. लेग पाहिजे ना पंच. बॅटकट बॅटकट आहे. कोणी मारला? अक्षय. अक्षयच्या खात्यामध्ये एक धाव जोडली जाईल.
आणि इथं पुन्हा मात्र क्रॉस द लाईन खेळला फटका, चौकार. अकरा धाव्यांची गरज. 8 चेंडू 11 धाव्यांची गरज. इथं आपल्याला विकेट घेणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती मारा करायचा आहे. जास्त करून आपण पाहिलं गेलं, हा मात्र यॉर्कमध्ये चेंडू होता. अशीच गोलंदाजी फेकी करणं गरजेचं आहे. हेलिकॉप्टर सजवलं आता, परंतु बॅटच्या संपर्कामध्ये चेंडू बरोबर आलेला नाहीये. बॅटची कडा लागून 1 धाव मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 24 या अंकावरती. इथं हिट करणं गरजेचं होतं. 1 धाव सहज कंप्लीट केली गेली. धावफलकावरती धावा लागल्यात 2 षटकाच्या समाप्तीनंतर. हे तुटणे संघाची 25, अजूनही 9 धाव्यांची गरज. येणारे 6 चेंडू 9 धाव्यांची गरज. सामना बरोबरी सुटला तर सुपर खेळला जाईल, याची आपण नोंद घ्यायची दोन्ही संघ. चला 25 धावा झालेल्या आहेत आणि 34 धाव्यांचं पाठलाग करत असताना येणारे 6 चेंडू 9 धाव्यांची गरज. इथे स्कोअर बोर्डवरती लिहिले जात आहे आणि KTC लाईव्हच्या माध्यमातून ते स्कोअर बोर्ड कव्हरेज केला जातोय. आपण पाहू शकाल मोबाईलमध्ये सुद्धा ही स्पर्धा. अप्रतिम गोलंदाजी, अजय गोलंदाजी मार्कवरती पंच नक्कीच 5 चेंडू 9 धाव्यांची गरज. येणारे 5 चेंडू 9 धाव्यांची गरज आहे. तशी गोलंदाजी करावं लागेल. फलंदाज पाहिलं तर अजूनही विकेट नाही गेलेला ना? विकेट गेलाय का? अजूनही 0 विकेट आहे. अजून ओपनिंग जोडी क्रीज मध्ये मैदानात तैनात आहे आणि हा फटका मात्र चांगला आहे. त्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करतोय आणि खराब पैकी परंतु कलेक्ट केलाय. हा चेंडू जर निसटला असता ना तर मला वाटतंय की अजून 4 धावा केल्या असत्या. हा हॅलो, आणि काय यारकर पद्धतीचा फेकी होते मैदानामध्ये. स्ट्राईक मिळते. इथं स्ट्राईक आउट करणं गरजेचं नव्हतं कुठंतरी. आता येणारे 3 चेंडू 3 चेंडू 7 धाब्यांची गरज. एक मोठा हिट, परंतु अजय जाणतोय की फटका खाईन परंतु शॉर्ट पिच चेंडू नाही देणार. हा चांगला फटका आहे. पाहूया जेल फलंदाज जिथं बाद होतोय. आता येणारे 2 चेंडू आणि सामना पाहायला मिळतो आपल्याला.
हिदुटणे बनाम मालवाडी एक थरार पाहायला मिळतो या मैदानामध्ये. 2 चेंडू 7 धावांची गरज. इथं चेंडू मात्र मारलाय पाव्या, खराब क्षेत्ररक्षण. षटकार पाहिजे, षटकाराची गरज आहे. पाहूया हा षटकार जर खेचला या फलंदाजाने, फलंदाज पाहतोय आपण, नाव कळेल का? कैलास. आणि हृदयाच्या टोके वाढवणारा सामना. एक धाव होत नाही कधी कधी, परंतु षटकार असला तर होतात. बरेच सामने पाहिले आपण. कर्जत कालापूर आदिवासी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं आहे केळंबा माताने काय फटका, काय विजय मिळवला. आणि बॅट खालीच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू. ह्याच कैलासनी मात्र अप्रतिम खेळ केली होती. आणि अजयने हा काय केले, शेवटचा चेंडू फसवा टाकणं गरजेचं होतं तुम्हाला. चला संजयनगर टीमचा कर्णधार सेकंड करून घ्या प्लीज. कर्णधार इकडे आपण. गेलेली मॅच मात्र हिदुटणे इथं कमबॅक करतोय. आणि आता एक जबरदस्त लढत पाहायला मिळाली शेवटच्या क्षणाला. 3 षटकाचा सामना असेल आणि यानंतर समोचन करतील सचिन जाधव.